प्रणालीज किचन। आज आपण बघणार आहोत ताकाची कढी। त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। तेल घेतलेलं आहे मी, आलं लसूण मी 3 पाकळ्या लसूण चिरून घेतलाय बारीक, एक मिरची घेतलेली आहे, लवंगी मिरची आहे ती तिखट, आणि छोटा तुकडा मी आल्याचा कट करून घेतलेला आहे। फोडणीसाठी आपण राई, जिरं, कढीपत्ता आणि हे पूर्ण बाउल भरून मी ताक घेतलेला आहे, आंबट आहे, आणि 2 चमचे चण्याचं पीठ घेतलंय, हळद, हिंग, मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे, आणि हा कढीपत्ता आहे। आपण आता आपली प्रोसिजर स्टार्ट करूया। आधी आपण या मोठ्या बाउल मध्ये हे जे पूर्ण ताक घेतलेलं आहे ते काढून घेऊया। त्याच्यानंतर मी हे 2 चमचे चण्याचं पीठ घेतलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। ताक आपण जर डायरेक्ट वापरलं, त्याच्यामध्ये जर पीठ मिक्स नाही केलं तर ते तेलात टाकल्यानंतर पूर्ण फाटतं आणि मग आपली कढी पूर्ण विस्कळते। त्याच्यामुळे थोडंसं पीठ तुम्हाला हवं तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता। त्याच्यातच मी आता ही थोडीशी हळद टाकून घेते, आणि आपण ह्याच्यातच मीठ टाकायचंय। अंदाजे आपलं जेवढं ताक होईल त्याच्याने तुम्ही मीठ टाका। हे चांगलं मिक्स, तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये थोडी साखरही टाकू शकता। आता आपण हे साईडला ठेवून आपल्या फोडणीची तयारी करूया। कढी करायला आता मी या नॉनस्टिक टोपाचा उपयोग करते। आधी आपण त्याच्यामध्ये 2 चमचे मी हे तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पिंच ऑफ हिंग टाकूया। हिंग टाकल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये कढीपत्ता, हे लसूण आहे 3 पाकळ्या हे मी कट करून घेतलेले आहेत, ते मिरच्या आणि आल्याचा तुकडा आपण टाकून घेऊया। आपण आता हे मिश्रण एका साईडला करून आपण आता याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया, आणि तेल आपलं चांगलं तापल्यानंतर आपण त्याच्यात जरासं हिंग, राई, जिरं, आणि मी आलं, लसूण आणि मिरची एकत्र करून घेतलेलं आहे, ते आपण आता त्याच्यामध्ये टाकूया। मिश्रण आता हे चांगलं परतून घ्यायचंय, करपवायचं नाहीये जास्त, आणि आपण स्लो फ्लेम ठेवायची आहे। आणि आपण आता हे जे तयार करून घेतलेलं आहे ते पटकन याच्यामध्ये टाकूया। थोडंसं पाणी घेऊन मी हे जे आहे ते अजून त्याच्यामध्ये टाकते, आणि आपण आता हे चांगलं ढवळत राहायचंय। कढी अशी कधी सोडायची नसते, कारण मग ती लगेच ओतू जाते किंवा ती फाटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ही सारखी ढवळत राहायची। थोडीशी हळद टाकूया, कारण की आपली हळद थोडी कमी पडली। आपण आता ती ढवळत राहायचं आहे, आणि आपण त्याच्यात कोथिंबीर टाकूया। मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं होतं,
कढी आता ही पूर्ण गरम होईपर्यंत ढवळत राहूया. तुम्हाला हवे तर याच्यामध्ये तुम्ही पकोडेही करून टाकू शकता. महाराष्ट्रीयन कढीची रेसिपी असल्यामुळे आपण याच्यामुळे पकोडे टाकणार नाही आहोत. आपण आता ही सारखी ढवळत राहायची आहे. याचा मसाला पूर्णपणे वर आल्यामुळे दिसायलाही ते खूप छान दिसते. आपली कढी आता झालेली आहे. आपण गॅस बंद करूया कारण की आता वर येत चालले. पटकन ओतू जायची शक्यता असते. आपली आता ही महाराष्ट्रीयन कढी रेडी आहे. बघा, आपली कढी फुटलेली नाहीये. फुटल्यानंतर त्याच्या गुठळ्या होतात आणि त्या लगेच दिसतात. आपली आता ही महाराष्ट्रीयन कढी रेडी आहे. आपण आता ही सर्विंग बोल मध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही ही सोप्या पद्धतीने महाराष्ट्रीयन कढी करू शकता. अतिशय सोपी रेसिपी आहे ही. एकदा कढी कशी उकळवायची, कशी शिजवायची ती पद्धत आल्यानंतर कढी करणं अतिशय सोपं आहे. थँक्यू.